नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव स्वागत करतो तुमचं सर्वोदय अकॅडमीच्या लर्निंग प्लॅटफॉर्मवरती। ओके, तर आज आपण एक कायदा घेऊन आलेलो आहे, एक नवीन मुद्दा घेऊन आलेलो आहे की जो बहुतांश एक्झामसाठी किंवा एक्झामच्या मुख्य परीक्षेसाठी महत्त्वाचा असतो। ओके, तर आजचा आपला मुद्दा आहे किंवा आजचा टॉपिक आहे सेशनचा, तर तो आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015। जर तुम्ही नीट पाहिलं तर तुम्हाला हा कायदा इतका महत्त्वाचा आहे की जसं की तुमचं दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क मुख्य परीक्षा असेल, लिपिक टंकलेखकची मुख्य परीक्षा असेल, उपशिक्षण अधिकारी विभागीय मर्यादित परीक्षा असेल। ओके, या भरपूर म्हणजे नंबर ऑफ एक्झाम्स मध्ये तुम्हाला महत्त्वाचा रोल प्ले करणारा हा कायदा आहे की जो तुम्हाला विचारला जाऊ शकतो। अजून काही सरळ सेवा एक्झाम्स असतील, त्या सरळ सेवा एक्झाम्स मध्ये पण तुम्हाला हा कायदा विचारला जाऊ शकतो। म्हणून या कायद्याच्या अनुषंगाने एक्झाम परीक्षा बहुमुख पद्धतीने मी काय करून घेऊन आलेलो आहे, तर तुम्हाला याच्या समोर त्याच्यातील जी कलम आहेत ती कलम आणि त्याच्यावरती एक नंबर ऑफ क्वेश्चन्स एमसीक्यूज आहेत ते आज आपण डिस्कस करणार आहोत। ओके, लक्षात येतंय? तर काय करायचं आहे, तर हे सेशन तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सेशन लाईक करायचं आहे। याच्याबद्दल मला कमेंट करून पण सांगायचं, तुमच्या फीडबॅकची मला नितांत गरज आहे, जेणेकरून इम्प्रूव्हमेंटसाठी तुमचा फीडबॅक मला नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे किंवा त्याची मला तुमच्या फीडबॅकची मदत होणार आहे। जर तुम्ही हा कायद्याचं जर मुख्य पृष्ठ जर पाहिलं तर तुम्हाला मुख्य पृष्ठ मध्ये चित्र अशा प्रकारे दिसेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला लिहिलं असेल सन 2015 सालचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 31वा, त्याचं नाव काय आहे, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015। ओके, त्याच्यावरती हा सिंबॉल तुम्हाला दिसणार आहे सत्यमेव जयते महाराष्ट्र शासन, आणि महाराष्ट्र शासनाचा कोणता विभाग आहे तर विधी व न्याय विभाग। त्याच्यामध्ये बघा किती साली सुधारणा केलेली आहे, तर किंवा किती सालचा आहे, 6 जून 2016 पर्यंतचा सुधारित कायदा आहे। ओके, लक्षात आलं का? आता त्याचं इंग्लिश मध्ये म्हणजे इंग्लिश मध्ये भाषांतर आहे। ओके, कोणता तर महाराष्ट्र राईट टू पब्लिक सर्व्हिस ऍक्ट 2015। ओके, तर आता बघूया वन बाय वन करून काय करूया, आपण या कायद्याला आपण समजून घेऊया। ओके, किती कलम आहे त्याच्यामध्ये। ओके, त्याच्यानंतर या कलमांच्या मध्ये म्हणजे कोणत्या कलमात काय आहे, त्याची व्याप्ती कोणत्या कलमामध्ये असणार आहे, व्याख्या कोणत्या कलमामध्ये असणार आहे। ओके, त्यांची कार्य कर्तव्य कोणत्या कलमांमध्ये येतील याच्याबद्दल आपण काय करणार आहे, उहापोह करणार आहोत किंवा नजर टाकणार आहोत। आता बघूया सुरुवातीपासून। अनुक्रमणिका आहे, उद्देशिका असेल, उद्देशिकेमध्ये कलम आपण जास्त डिटेल्स मध्ये बघणार नाहीये। आपल्याला काय असेल तर वन वर्ड सबस्टिट्यूशन टाइप मध्ये कसं असतं त्या टाइप मध्ये तुम्हाला सेंटेन्स बेस असेल, त्याच्यावरती एमसीक्यू म्हणजे क्वेश्चन असेल की कोणत्या कलमात बाबा त्याची व्याख्या दिलेली आहे। ओके, अधिकाऱ्यांबद्दल कालमध्ये त्यांच्या सेवा शर्तींबद्दल नमूद केलेलं आहे, अशा टाइपचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात। ओके, म्हणून आपण काय करायचं, शक्य तेवढ्या लवकर जेवढा जास्त होईल तेवढा कंटेंट देण्याचा प्रयत्न आपण किंवा माहिती आपण गोळा करण्याचा किंवा त्याच्यावरती नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। ओके, तर या बाजूला तुम्हाला कलमे दिसतील बघा, कलमे, कलम क्रमांक आणि त्या कलमांमध्ये काय असणार आहे त्याच्याबद्दल डेटा। ओके, हे फक्त आपण अनुक्रमणिकाच बघणार आहोत आणि त्याच्यासोबत काय करणार, लगेच एमसीक्यू कडे आपण जाणार आहोत। याच्यामध्ये जास्त खोलवर आपण डिस्कशन करत बसणार नाहीये। ओके, जेणेकरून एमसीक्यू नंबर ऑफ एमसीक्यू आपले हाताखालून जातील। आता बघा सुरुवात काय बघा, पहिलंच कलम काय सांगते, तर पहिलंच कलम सांगते महाराष्ट्र हक्क अधिनियम जो आहे 2015चा, तर त्याची काय सांगते, संक्षिप्त नाव सांगतं, त्याची व्याप्ती काय आहे, त्याचा प्रारंभ आणि प्रयुक्ती काय आहे याच्याबद्दल चर्चा काय केली जाते, तर पहिल्या कलमामध्ये चर्चा केलेली आहे। ओके, दुसऱ्या कलमामध्ये काय आहे रे, कलम क्रमांक 2 या कायद्याची व्याख्या सांगतं। ओके, या कायद्याची व्याख्या सांगायचं काम कोण करते, कलम क्रमांक 2 करते। कलम क्रमांक 3 काय करतो रे, तर कलम क्रमांक 3 लोकसेवा पदनिर्देशित जो अधिकारी असेल, अपील अधिकारी जो प्राधिकारी जो असेल आणि नियत कालमर्यादा अधिसूचित करणे हे कलम 3 मध्ये सांगितलेलं असणार आहे। कोणतं लोकसेवा पदनिर्देशित अधिकारी असेल, अपील प्राधिकारी असेल आणि नियत कालमर्यादा असतील, ओके, यांना अधिसूचित करायचं काम कोणाचं आहे, तर कलम क्रमांक 3। बघा पहिला क्रमांक काय कलमाचा, नाव, संक्षिप्त नाव, त्याची व्याप्ती, त्याची प्रयुक्ती, प्रारंभ काय असेल ते कलम क्रमांक 1, 2 त्याची व्याख्या, 3 त्याचे अधिकारी असतील, अपील प्राधिकारी असतील आणि त्यांची काय असेल, नियत कालमर्यादा असले कलम क्रमांक 3। कलम क्रमांक 4 मध्ये काय आहे बघा रे, नियम कालमर्यादित लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क। ओके, याच्यामध्ये काय दिले, नियत कालमर्यादा म्हणजे ठराविकच कालमर्यादेमध्ये तुम्हाला लोकसेवेबद्दल माहिती प्राप्त करून घेण्याचा हक्क कशात दिलाय, कलम क्रमांक 4 मध्ये। कलम क्रमांक 5 मध्ये काय आहे बघा बरं, तर कलम क्रमांक 5 वर जर नजर टाकली तर आपल्याला दिसून येते की लक्षात येते, तर ठराविक कालमर्यादेत तुम्हाला लोकसेवा पुरवली जाणे हे कलम क्रमांक 5 मध्ये आहे। ओके, जे प्राधिकारी असतील त्यांनी जे आपल्याला म्हणजे
लोकांना माहिती प्रोव्हाइड करणे, ओके, ठराविक कालमर्यादेमध्ये ती लोकसेवा प्रोव्हाइड करणे, पुरविणे हे कलम क्रमांक 5 मध्ये आहे. 6वं काय करतंय, याच्यामध्ये अर्जाच्या स्थितीची पाहणी केली जाते. जो अर्ज केला जाईल, ओके, लोकसेवा मिळवण्याबाबत जो अर्ज केला जाईल त्या अर्जावरती काय करायचे, त्या अर्जाची काय करायची, पाहणी करायचं काम कलम क्रमांक 6 मध्ये आहे. कलम क्रमांक 7 काय, तर लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे. ओके, आता आधुनिकीकरण झालेलं आहे, तर या आधुनिकीकरणामुळे जे माहिती तंत्रज्ञान वापरलं जाते, ओके, टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज वापरले जातील, ओके, त्यांचा वापर करणं ह्या लोकसेवा देण्यामध्ये, याच्या संदर्भित कलम काय आहे, 7 कलम आहे. ही कलम खूप महत्वाची आहे. तुम्हाला डिरेक्टली सेंटेन्स मध्ये विचारलं जाणार आहे की जसं कोणता असेल, तर उदाहरणार्थ नियम कालमर्यादित लोकसेवा, नियत कालमर्यादित लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क कलम क्रमांक काय आहे, तर 4 आहे. प्रश्न कलम क्रमांक 4 देतील, 3 देतील, 5 देतील, 7 देतील, तर कलम क्रमांक 4 याच्यामध्ये काय आहे रे, तर हक्क आहे. अशा प्रकारचे प्रश्न असतात. पुढे बघा, कलम क्रमांक 8 काय सांगतोय, तर अपील प्राधिकाऱ्यांची नियुक्ती. जे प्राधिकारी आहेत, अपील ज्यांच्याकडे अपील केली जाते त्या प्राधिकाऱ्यांची काय केली जाते, नियुक्ती करायची. हे कलम क्रमांक 8 आहे. कलम क्रमांक काय आहे, 9 काय आहे, तर कलम क्रमांक 9 आहे अपील करायची. ओके, कलम क्रमांक 10 आहे शास्ती त्याची. ओके, कलम क्रमांक 11 आहे शास्ती वसुलीची कार्यपद्धती. जी शास्ती असेल, दंड असतील, त्याची काय रे, तुम्हाला वसुली करण्याची कार्यपद्धती आहे. कलम क्रमांक 12 काय सांगतंय, वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल पदनिर्देशित जो अधिकारी असेल त्या अधिकाऱ्यावर जी जबाबदारी आहे ती निश्चित करण्याची कार्यपद्धती आहे. म्हणजे जे वारंवार केलेल्या कसुरी असतील, ओके, तर त्या कसुरींच्या वरती जी जबाबदारी दिलेली आहे, कोणावर जबाबदारी असणार आहे, एखाद्या पदनिर्देशित अधिकाऱ्याची असणार आहे. त्याच्या कार्यपद्धतीवर फोकस कोण करते, तर कलम क्रमांक 12 करते. आता कलम क्रमांक 13 काय बघा, कलम क्रमांक 13 आहे महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग घटित करणे, ओके, स्थापना करणे, हे कलम 13 सांगते. ओके, 14 काय सांगते, पदावधी व सेवेच्या शर्ती. जे पदाधिकारी असतील, अपील अधिकारी असतील, प्राधिकारी असतील, त्यांची काय पदावधी आणि सेवा शर्ती, कलम क्रमांक 14. कलम क्रमांक 15 बघा, मुख्य आयुक्तास किंवा आयुक्तांना पदावरून दूर करणे. जसं की आपण राष्ट्रपतींबद्दल, राज्यपालांबद्दल बघतो, ओके, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबद्दल बोलतो, त्यांना पदावरून हटवण्याची पद्धत कशा प्रकारची असू शकते, पदावरून दूर करण्याची, ते कलम क्रमांक काय आहे, 15 आहे. ओके, हे कोणासाठी, तर मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी. आता बघा 16वं कलम काय आहे रे, 16वं कलम आहे आयोगाचे अधिकार व कार्य. ओके, हा जो आयोग आहे लोकसेवा आयोग, तो आयोगाचे काय रे कार्य व अधिकार काय, ते कलम क्रमांक 16 सांगतो. कलम क्रमांक 17 काय बघा बरं जरा, कलम क्रमांक 17 आहे तर आयोगाच्या शिफारशींवर शासनाने केलेली कार्यवाही. जे आयोगाने शिफारसी केल्या असतील आणि सरकारने किंवा शासनाने त्याच्यावरती काय कार्यवाही केली आहे, तर हे संदर्भ कोण सांगतो, तर कलम क्रमांक 17 हे संदर्भित करतो. कलम क्रमांक 18 काय आहे, आयोगाकडे अपील करणे. तुम्ही अपील जी करता ते अपील करणे कोणाकडे, आयोगाकडे, हे कलम क्रमांक 18. वार्षिक अहवाल 19 खूप महत्वाचा आहे बरं का. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की वार्षिक अहवाल जो आयोग आहे, महाराष्ट्र नागरी सेवा आयोग जो आहे, हा जो अधिनियम आहे, या अधिनियमाचा वार्षिक अहवाल कितव्या कलमाने सांगितला जातो, तर 19वे कलम लक्षात ठेवायचं. आता बघा कलम क्रमांक 20 काय आहे बघा, नियत कालमर्यादेत लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करणे. म्हणजे ठराविकच कालमर्यादेमध्ये जी लोकसेवा प्रोव्हाइड केली पाहिजे ती प्रोव्हाइड करणे किंवा ती पुरविणे हे त्याच मर्यादेत झालं पाहिजे, हे फिक्स करायचं काम किंवा त्याच्यावरती दृष्टिक्षेप टाकायचं काम कलम कोणाचं आहे, तर कलम 20 आहे. 21 बघा, निधीत नियत वाटप करणे. निधीचा जो आहे तो निधीचा काय रे, नियत वाटप केला पाहिजे, हे कलम क्रमांक 21. 21 कशाशी रिलेटेड आहे, निधी म्हणजे लक्षात आलं, पैसे याच्याशी निगडीत आहे. ओके, निधी वाटप. आता कलम क्रमांक 22 या बरं, शिस्त विषयक नियमांना तरतुदी पूरक असणे. ओके, जे शिस्त विषयक नियम असते त्याच्यासाठी काय रे, पूरक तरतुदी करणे. ओके, जे नियम असतील शिस्तीचे, त्या शिस्तीच्या नियमांना पूरक तरतुदी सुद्धा केल्या पाहिजेत. नुसतं कागदोपत्री नियम असून चालणार नाही. मग त्याच्यासाठी काय तरतुदी असतील त्या पूरक तरतुदी करणं कलम क्रमांक 22 आहे. 2 काय, शिस्त आणि तरतुदी. ओके, नेक्स्ट बघा कलम 23 काय आहे, खोटी किंवा चुकीची माहिती इत्यादी देणाऱ्या पात्र व्यक्तीविरुद्ध कार्यवाही करणे. ओके, खोटी माहिती किंवा चुकीची माहिती देणाऱ्या माणसाविरुद्ध किंवा व्यक्तीविरुद्ध काय करायचं आहे, तर त्या पात्र व्यक्तीविरुद्ध काय करायचं, म्हणजे कार्यवाही करायचं. कलम क्रमांक 23. 24 निर्देश देण्याचा शासनाचा अधिकार. देण्याचा शासनाचा अधिकार. आपण कलम बघतोय त्या कलमामध्ये काय आहे हे बघणार आहोत. ओके,
चला नेक्स्ट बघूया कलम क्रमांक 25 सद्भावनेने केलेल्या कृतीचं संरक्षण. एखादी कृती अशी असते की जी शिस्तविषयक नियमांमध्ये येत नाही, परंतु ती कशी झालेली असते, सद्भावनेने झालेली असते, मुद्दाम स्वरूप नसतं. अशा सद्भावनेने केलेल्या एखाद्या कृतीला काय करायचं रे, संरक्षण देण्यासंदर्भाचं कलम कोणतं आहे, 25 आहे. हे देखील खूप महत्वाचं आहे, सद्भावनेने केलेल्या कृतीस संरक्षण. ओके, हे झाले एकंदरीत कलम बघा 25 पर्यंतची. 26 नंबरचं कलम काय सांगते, 26 नंबर कलम सांगते अधिकारितेस रोध. ओके, अधिकारितेस रोध असणं. ओके, रेजिस्टन्स कोणत्या आहेत ते गोष्टी बघायच्या, अपोज करणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत त्या बघायच्या. आता अधिनियम अन्य कायद्यांवर अधिभावी ठरणे, म्हणजे हा जो अधिनियम आहे तो इतर कायद्यांवरती कसा आहे, वरचढ कसा ठरेल. ओके, ही गोष्ट कलम क्रमांक 27 मध्ये आहे. 28 कलम काय सांगतो, नियम करण्याचा अधिकार. जे प्राधिकारी असतील किंवा हा जो आयोग असेल त्या आयोगाचा नियम करण्याचा अधिकार आहे, कशात दिला, 28 मध्ये आहे. 29 मध्ये काय आहे रे, तर हा म्हणजे हा जो अधिनियम आहे, या अधिनियमातून जे हक्क दिले जातात ते हक्क त्या हक्काच्या आड येणाऱ्या ज्या अडचणी असतील त्या अडचणी दूर करण्यासाठीचा जो अधिकार आहे आयोगाचा, तो किती क्रमांकाचा आहे, 29 क्रमांकाचा आहे. आणि 30 कलम काय आहे, सन 2015चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 5 याचे निरसन व व्यावृत्ती काय आहे, कलम क्रमांक 30 मध्ये. हा जो 2015 सालचा जो महाराष्ट्राचा अध्यादेश क्रमांक 5 आहे याचे निरसन आणि व्याप्ती काय आहे हे कलम क्रमांक 30 आपल्याला सांगत आहे. ओके, आता बघा या अधिनियमाबद्दल जर आपण नीट पाहिलं तर बघूया काय दिले बघा. सुरुवातच केली आहे, किती नंबरचा अधिनियम आहे, 31 नंबरचा आहे, साल 2015 आहे. ओके, आता याच्या कंसातल्या ह्या गोष्टी खूप महत्वाच्या, ह्या गोष्टी फोकस देऊन रीड करायच्या. ओके, काय दिले बघा, माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर, याची संमती कोणाची मिळाली, राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर महाराष्ट्र शासन राजपत्रात, महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात दिनांक किती आहे रे, 21 ऑगस्ट 2015 रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम, प्रथम प्रसिद्ध केलेला हा अधिनियम. आता बघा ह्याच्यात काय दिले, महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समयोचित लोकसेवा देण्याकरिता आणि तत्संबंधित व तदानुषंगिक बाबींकरिता तरतूद करण्यासाठीचा हा अधिनियम आहे. म्हणजे काय, महाराष्ट्र राज्यात पात्र ज्या व्यक्ती असतील, ज्या त्या व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम आणि समयोचित लोकसेवा देण्याकरिता, म्हणजे त्या लोकांना काय, जे पात्र व्यक्ती त्यांना काय द्यायचे, विविध लोकसेवा द्यायच्या आहेत. ओके, तत्संबंधी त्यांच्या अनुषंगाने काही तरतुदी असतील, त्या तरतुदी करण्याबद्दलचा काय आहे रे, तर हा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम सांगतो किंवा त्याचं गठीत करण्यात आलेलं आहे. ओके, जर आता याच्या संदर्भात जरा थोडीफार अजून माहिती पाहिली तर या पॅराग्राफ मध्ये आपण हे रीड करणार आहोत. हा सेशन घेण्यामागचा माझा उद्देशच हा आहे की एखादा अधिनियम वाचताना आपण कोणते मुद्दे फोकस केले पाहिजे, कोणत्या मुद्द्यांना आपण लाईटली रीड करून पुढे निघून गेलं पाहिजे, कोणत्या गोष्टींना किंवा कोणत्या लाईन्सवर, कोणत्या मुद्द्यांवर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आता बघा याच्यामध्ये काय दिलंय, ज्या ती राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे अधिवेशन चालू नव्हते, म्हणजे अधिवेशन चालू नव्हते, आणि ज्या यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी महाराष्ट्र राज्यात पात्र व्यक्तींना, आता ते जे मागाचं सेंटेन्स होते ते परतच आहे बघा, पात्र व्यक्तींना पारदर्शक, कार्यक्षम व समायोचित लोकसेवा देण्याकरिता आणि पात्र व्यक्तींना लोकसेवा देणाऱ्या शासकीय विभागांमध्ये व त्या अभिकरणांमध्ये आणि इतर सार्वजनिक प्राधिकरणांमध्ये पारदर्शकता व उत्तरदायित्व आणण्यासाठी आणि तत्संबंधी त्याच्या अनुषंगाने काही बाबींकरता तरतूद करण्यासाठी एक सर्वसमावेशक कायदा करण्यासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी तात्काळ कार्यवाही करणे, जेमुळे आवश्यक व्हावी अशी परिस्थिती अस्तित्वात असल्याबद्दल त्यांची खात्री पटली होती. म्हणजे लक्षात काय, दोन्ही सभागृहांचं काय नव्हतं रे, अधिवेशन चालू नव्हतं, तरी सुद्धा लोकांना, पात्र लोकांना लोकसेवा पुरविणे तत्संबंधित काही तरतुदी करण्याच्या बाबतीत राज्यपालांचं काय रे, राज्यपालांची काय झाली, ते परिस्थिती अस्तित्वात आल्याची खात्री पटली होती राज्यपालांची. ओके, आणि म्हणून त्यांनी दिनांक 28 एप्रिल कधी झाला होता, 21 ऑगस्टला राजपत्रात, महाराष्ट्राच्या राजपत्रात हा अधिनियम किंवा हक्क काय झाला रे, प्रकाशित झाला. ओके, तर त्याच्या आधी 28 एप्रिलला राज्यपालांनी काय केलं, अध्यादेश, हा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 प्रख्यापित केला. ओके, म्हणजे लक्षात येते का, दोन्ही सभागृहांचं काय होतं, अधिवेशन देखील चालू नव्हतं, तरी सुद्धा अशा प्रकारची कंडिशन किंवा अवस्था किंवा काय म्हणतात परिस्थिती, काय म्हणतात ती परिस्थिती निर्माण झाली आहे. या अनुषंगाने राज्यपालांनी काय केले, तर 28 एप्रिल 2015 साली काय केलंय, तर या अध्यादेशाचं प्रख्यापित केलेलं आहे. म्हणजे त्या अर्थी काय, तर हा या अध्यादेशाचे राज्य विधानमंडळाच्या अधिनियमात रूपांतर करणे इष्ट आहे आणि त्या अर्थी भारतीय गणराज्याच्या
66व्या वर्षी 2015 66 वर्ष पुढील अधिनियम करण्यात येत आहे. आता त्या अधिनियमाबद्दल आपण काय करणार आहे पुढच्या स्लाइड मध्ये बघणार किंवा पुढच्या पेजवर बघणार. म्हणजे काय याच्यामध्ये इथं दिले बघा काय दिलंय 2015चा महाराष्ट्र म्हणजे हा अध्यादेश असेल त्याच्या संदर्भात हे दिलेलं आहे. आता बघूया पुढे. आता काय दिले बघा कोणत्या कोणत्या गोष्टी याच्यामध्ये आहेत तर बघ. आता नीट जर पाहिलं विहित कालमर्यादेत लोकसेवा देण्याकरिता पारित करण्यात आलेल्या अधिनियमाचे नाव काय आहे. म्हणजे आता एकंदरीत काय आहे जे आपण अधिनियम आता जे टायटल्स पाहिले त्याच्या संदर्भात आणि जे कलम पाहिले आता त्याच्या अनुषंगाने आपण काय करणार आहोत की क्वेश्चन आणि आन्सर्स याच्या थ्रू आपण काय करणार आहोत तर नंबर ऑफ क्वेश्चन्स घेऊया आपण. एक मला वाटतं 50 क्वेश्चन्स असतील जेणेकरून काय होईल हा अधिनियम आपल्या लक्षात राहून जाईल. ओके कलम तर लक्षात घेतलीत आपण. कलमानंतर आपण त्या अधिनियमाच्या पृष्ठभागावरती कलमांच्या प्रिव्हियसली काय होतं की बाबा त्यावेळेस दोन्ही सभागृहांचं अधिवेशन नव्हतं तरी पण परिस्थिती अशी होती की राज्यपालांनी काय केलं तर 28 एप्रिल 2015 साली तो अध्यादेश काढला की तो इष्ट होता. परिस्थिती तशी होती सो तो अध्यादेशाचं रूपांतर म्हणजे कायद्यात त्याचं अधिनियमामध्ये त्याचं रूपांतर झालं. 21 ऑगस्ट 2015 महाराष्ट्राच्या राजपत्रात तो प्रकाशित झाला. आता त्याच्यावरती जे नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत ते आपण वन बाय वन करूया की जेणेकरून लक्षात येईल की बाबा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला येऊ शकतात. लक्षात आहे का. बघा पहिलाच प्रश्न काय आहे तर बघा विहित कालमर्यादेत लोकसेवा देण्याकरिता पारित करण्यात आलेल्या म्हणजे काय विहित कालमर्यादेत एका ठराविक कालमर्यादेमध्येच लोकांना लोकसेवा प्रोव्हाइड करणं अनिवार्य आहे किंवा या संदर्भाचा अधिनियमाचं नाव काय आहे तर याचं उत्तर काय बघा महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 सालचा जो बघितला आपण. आता बघ दुसरं काय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचे नियम कायद्याची उद्दिष्ट म्हणजे हा जो अधिनियम आहे. ओके पहिला प्रश्न स्वाभाविक असाच फॉर्म होतो की लोकांना जे लोकसेवा द्यायच्या ते विहित कार्यालयात दिला पाहिजे त्याच्या संदर्भाचा अधिनियम कोणता आहे तर आपला जो आजच्या सेशनचा महत्त्वाचा टॉपिकच आहे तोच त्याचा आन्सर आहे बरोबर. आता ह्याचा जो उद्देश काय आहे नेमकं उद्दिष्ट काय आहे तर बघा पारदर्शक कार्यक्षम सार्वजनिक सेवा प्रदान करणे आणि भ्रष्टाचाराला आळा घालणे सोबतच लोकांच्या सेवेसाठी तत्पर असे प्रशासन देणे किंवा सेवा प्रोव्हाइड करणे हे काय आहे उद्देश आहे आपल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. लक्षात आलं का. चला पुढचा क्वेश्चन बघूया. पटपट आपण सेशन संपूया की जेणेकरून तुमचा फास्ट याच्याबद्दल वापर किंवा याच्यावरती ओव्हरव्ह्यू होऊन जाईल. नेक्स्ट काय बघा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायदा कोणत्या संस्थांना लागू असेल म्हणजे हा जो कायदा आहे तो कोणत्या संस्थांना लागू असेल तर याचं उत्तर काय असणार आहे तर सर्व स्थानिक प्राधिकरण असतील सार्वजनिक व शासकीय विभाग असतील आणि शासकीय प्राधिकरण असतील या म्हणजे जेवढे शासकीय विभाग आहेत जिथे जे सरकारी कचेरी म्हटलं की हा अधिनियम लागू होऊ शकतो. लक्षात येते का सरकारी कचेरी म्हटलं की हा अधिनियम तुमचा लागू होणार आहे. आता बघ पुढचा प्रश्न काय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची व्याप्ती काय आहे तर ऑब्वियस आहे याची व्याप्ती काय असणार आहे तर संपूर्ण महाराष्ट्र याची काय रे व्याप्ती असणार आहे. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील जे शासकीय कार्यालय असतील प्राधिकरण असतील ओके विभाग शासकीय विभाग असतील सार्वजनिक विभाग असतील ते सगळे याच्या अखत्यारीत येणार आहे त्या अधिनियमाच्या. आता बघा पुढचा प्रश्न काय येऊ शकतो लगेच तर एखादी व्यक्ती ही लोकसेवा मिळविण्यासाठी पात्र आहे कशावरून ठरवण्यात येईल म्हणजे एखादी व्यक्ती हा अधिनियमाच्या अंतर्गत ही सेवा मिळवण्यासाठी पात्र आहे हे कशावरून ठरवलं जाईल तर याचं उत्तर काय येईल बघा तर लोकसेवा प्राप्त करण्याची पात्रता ही संबंधित कायदा नियम अधिसूचना शासनाचे आदेश या साधनाद्वारे ठरवण्यात येईल. म्हणजे जो शासनाचा जो अधिनियम आहे अधिसूचना केलेला जो शासनाचा आदेश आहे याच्यावरून तो व्यक्ती पात्र ठरेल हे एकंदरीत त्याचं आन्सर आहे. लक्षात येते का. चला फास्ट बघूया पुढचा प्रश्न काय बघूया लोकसेवा मिळविण्यासाठी पात्र व्यक्ती कोणाकडे अर्ज करू शकेल. ओके प्रश्न बेस्ट आहे की जर लोकसेवा मिळवायची असेल तर आपण म्हणजे सर्वसामान्य नागरिक कोणाकडे अर्ज करू शकतो तर उत्तर आहे पात्र व्यक्ती लोकसेवा मिळवण्यासाठी पदनिर्देशित अधिकाऱ्याकडेच काय करू शकतो रे अर्ज करू शकतो. त्या विभागातील एक पदनिर्देशित जसं की माहितीचा अधिकार आहे माहितीचा अधिकार मिळवण्यासाठी काय करू शकतो तर त्या कचेरीमध्ये किंवा त्या सार्वजनिक किंवा सरकारी कार्यालयामध्ये प्राधिकरणामध्ये काय असतो एक माहितीचा अधिकार देण्यासाठी एक अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली असते त्याच्याबद्दल माहिती त्या अधिकाऱ्याची नियुक्ती केलेली असते. ओके तशाच पद्धतीने काय आहे तर म्हणजे सर्वसामान्य नागरिक आहे तर लोकसेवा मिळवण्यासाठी त्या पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे काय करू शकतो तर अर्ज करू शकतो. आता पुढचा प्रश्न काय येईल लगेच याच्यावरती समजा कोणत्याही लोकसभेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी कोणते व्यासपीठ उपलब्ध आहे. ओके लोकसभेसाठी नाही लोकसेवेसाठी समजा लोकसेवेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे तर कोणतं वेबसाईट आहे
ओके, व्यासपीठ कोणता आहे असा प्रश्न आहे सोप्या भाषेमध्ये. बाबा आपण विचारतो ना यार मला फॉर्म भरायचा आहे, कुठली वेबसाईट आहे, लिंक शेअर कर, त्या टाइपमध्येच आहे. तर बघा आपले सरकार सेवा पोर्टल किंवा आरटीएस महाराष्ट्र मोबाईल ऍप थ्रू तुम्ही मोबाईल ऍपवर तुम्ही काय करू शकताय तर ऑनलाईन लोकसेवा मिळवण्यासाठी अर्ज करू शकताय. लक्षात येते का? आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय, आपण पटपट क्वेश्चन बघणार आहोत की जेणेकरून आपला टाइम जास्त जाणार नाही. ओके, लक्षात येते का? आणि याच्या पलीकडे किंवा याच्या बाहेर प्रश्न येतील असं मला तर काही वाटत नाही. आता बघा महाराष्ट्र लोकसेवा आणि याच्यामध्ये मुद्दाम एमसीक्यूज म्हणजे ऑप्शन्स घेतले नाही जेणेकरून ते ऑप्शन्स वाचण्यात वेळ जाणार नाही. ओके, क्वेश्चन लगेच आन्सर, जेणेकरून काय होईल आपला हा कायद्याचं काय होईल रिव्हिजन होईल आणि पुन्हा तो बघावा लागणार. तुम्ही कमी वेळेमध्ये बनवल्यामुळे व्हिडिओ कसा होईल तुमचा पटपट तुम्ही 2-3 वेळा बघितला तर तुमच्या लक्षात राहून जाईल. पुन्हा बघायची पण गरज नाही, सेपरेट वाचत बसण्याची गरज नाही. चला पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंमल कधीपासून सुरू झाला? ओके, याचा अंमल कधीपासून सुरू झाला तर 28 एप्रिल 2015 की ज्या वेळेस राज्यपालांनी काय केले त्याचा अध्यादेश काढलाय किंवा त्याला परवानगी दिलेली आहे राज्यपालांनी 28 एप्रिल 2015. बरं राजपत्रात कधी आला होता रे? राजपत्रात आपण मगाशीच तारीख बघितली, राजपत्रातली पण तारीख काय बघितली होती तर 21 ऑगस्ट 2015 बघितली होती, बरोबर आहे का? आता त्याच्यावरती पण प्रश्न पुढे आहेच. आता बघा नववा प्रश्न काय, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम नियमाचे राज्यपाल आणि मंजुरी कधी म्हणजे राज्यपालांनी मंजुरी कधी दिली? ओके, राज्यपालांची मंजुरी कधी आहे तर 19 ऑगस्ट 2015 याची राज्यपालांची मंजुरी काय आहे 19 ऑगस्ट 2015. नंतर बघा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 राजपत्रात कधी प्रसिद्ध झाला? आत्ताच प्रश्न सांगितला होता तुम्हाला, उत्तर त्याचं काय 21 ऑगस्ट 2015 साली महाराष्ट्राच्या राजपत्रात म्हणजे महाराष्ट्राच्या गॅझेटमध्ये हा कायदा काय झालेला आहे प्रसिद्ध झालाय किंवा प्रकाशित झालाय. 11वा प्रश्न काय आहे, हा जो हक्क अधिनियम आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम एकूण किती कलम आहेत तर याच्यात कलम एकूण 30 आहेत आपण पाहिलं. 30व्या कलमात काय ते पण आपण पाहिलं. ओके, महाराष्ट्र 12वा प्रश्न बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम लागू करणारे पहिले राज्य कोणतं आहे? आता इथे मी तुम्हाला 2 राज्य दिलेत. पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश, एमपी आणि यूपी. लक्षात ठेवा एमपी यूपी. ओके, मध्य प्रदेश उत्तर प्रदेश. आता हे कन्फ्युज होत असेल तर बाबा उत्तर प्रदेश आधी काय एमपी तर तुम्ही अल्फाबेटिकल प्रमाणे जाऊ शकता. यूच्या आधी एम येते एमपी मध्य प्रदेश 2010 साली आणि त्याच्यानंतर काय आहे उत्तर प्रदेशने काय केलं हा अधिनियम लागू केलेला आहे. ओके, आता महाराष्ट्र राज्य कितवं राज्य आहे की त्यानं हा लोकसेवा हक्क अधिनियम लागू केलाय तर महाराष्ट्र 21वा राज्य आहे. किती साली रे 2015 साली. आत्ताच आपण सगळ्या तारखा बघितल्यात. ओके, 28 एप्रिल पासून ते 19 ऑगस्ट 21 ऑगस्ट सगळ्या. 19 ऑगस्टला काय आहे तर राज्यपालांनी परवानगी दिली आहे लक्षात ठेवा. ओके, 28 एप्रिलला त्याला मंजुरी झाली आहे लक्षात ठेवायचं आहे. ओके, अधिसूचनेला त्या म्हणजे एकंदरीत काय तारखा विसरायच्या अजिबात नाहीये. बरं चला पुढचा प्रश्न, महाराष्ट्र कितवं राज्य आहे 21वं राज्य आहे. साल किती 2015. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत स्थापन करण्यात झालेला हा जो कायदा आहे या कायद्याचं किंवा आयोगाचं लोकसेवा हक्क आयोग आहे त्या आयोगाचं मुख्यालय कुठं आहे? ऑब्वियस आहे मुंबई. त्याचं मुख्यालय कुठं असणार आहे? मुंबईत मुख्यालय असणार आहे. प्रश्न क्रमांक 15वा काय बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत लोकसेवकास की जो सेवा प्रोव्हाइड करणार आहे त्याला प्रशिक्षण देण्याकरता कोणती संस्था किंवा संस्था कुठे आहे तर ओके, ज्या लोकसेवा असतील त्या लोकसेवांचे जे अधिकारी असतील लोकसेवक असेल त्यांना कुठे दिलं जातं रे ट्रेनिंग तर ट्रेनिंग दिलं जातं यशदा पुणे. लक्षात येते का? यशदा पुणे इथं त्याचं ट्रेनिंग दिलं जातं. आता यशदाबद्दल जास्त सांगायची तुम्हाला गरजच नाही. जे एक्झामची तयारी करणारे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी यशदा म्हणजे यशदाला जाणं तिथे इंटरव्ह्यू देणं हे खूप म्हणजे तिथं जाऊन ट्रेनिंग घेणं हे एमच असतं. पद मिळवणं म्हणजे तिथं जाऊन ट्रेनिंग घेणं. लक्षात येते का? ओके, आता नेक्स्ट बघा, भारतीय राज्यघटनेत राज्यांचे राज्यपाल कोणत्या कलमान्वये अध्यादेश काढतात म्हणजे राज्यपालांचा अध्यादेश काढण्याचा अधिकार कोणत्या कलमात आहे? ओके, हा साधा सरळ प्रश्न आहे की राज्यघटनेतला प्रश्न आहे तर त्याचा आन्सर आहे कलम 213. ओके, आता याच्या अनुषंगाने आले तर तुम्ही मला कमेंटमध्ये काय सांगायचं आहे तर कमेंटमध्ये सांगायचं आहे की राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकाराचं कलम कोणता आहे. ओके, चला प्रश्न क्रमांक पुढचा 17 नंबरचा बघा, हा जो महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे तर त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते बाबा? हा जो हक्क आयोग तयार झाला लोकसेवा आयोग तयार झाला त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते तर त्याचे पहिले अध्यक्ष होते स्वाधीन क्षत्रिय. त्यांचं नाव काय आहे? स्वाधीन क्षत्रिय. ओके, आपण जास्त ओहापोह करायचा नाही ठराविक गोष्टींचा, आपल्याला फक्त एक्झाम साठी फोकस करायचा. लक्षात येते का? स्वाधीन क्षत्रिय. ओके, आता बघा 18 नंबरचा प्रश्न आहे,
आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर बघू याचं उत्तर काय, मनुकुमार श्रीवास्तव. ओके ओके, मनुकुमार श्रीवास्तव. तुम्ही यांचा मला कार्यकाल सांगू शकताय, मनुकुमार श्रीवास्तव यांचा. ओके, नेक्स्ट बघा कमेंट मध्ये मला तोपर्यंत तुम्ही कमेंट मध्ये सांगा मनुकुमार श्रीवास्तव यांचा कार्यकाल काय आहे. ओके, आता प्रश्न क्रमांक 19 काय बघा, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्तांची व इतर आयुक्तांची नेमणूक कोण करतो? ओके, जो लोकसेवा हक्क आयोग आहे, लोकसेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्तांची आणि इतर आयुक्तांची नेमणूक कोण करतो? तर ऑब्वियस आहे, याचं उत्तर काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे राज्यपाल यांची नियुक्ती करतात. प्रश्न 20वा प्रश्न काय आहे पहा. ओके, तर 20वा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मध्ये आयोगाची स्थापना किंवा आयोग गठीत करणे हे कोणत्या कलमात समाविष्ट आहे किंवा त्याचा कलम क्रमांक आहे? मी तुम्हाला मगाशीच म्हटलं होतं की कलम क्रमांक 13 आणि त्याचा उपकलम काय आहे? 1. कलम क्रमांक 13 मध्ये काय झाले, तर कलम क्रमांक 13 सांगतो महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग. ओके, या आयोगाची स्थापना कलम क्रमांक 13, आयोगाच्या स्थापनेशी रिलेटेड कलम क्रमांक किती आहे? 13. चला पुढचा प्रश्न बघूया. 21वा, कोणत्या कलमात मुख्य सेवा हक्क आयुक्त, ओके म्हणजे जे मुख्य आयुक्त असतील लोकसेवा प्रोव्हाइड करणारे ते, आणि राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त असतील यांच्या नियुक्तीचा उल्लेख कोणत्या कलमात आहे? ओके, तर याचं उत्तर आहे आयोग गठीत करायचा जर 13व्या कलमात असेल तर त्यांच्या नियुक्तीचा पण कलम कसला असणार? 13, पण त्याचं उपकलम आयोगाशी रिलेटेड उपकलम काय होतं? 13(1). आणि या आयुक्तांची जी नेमणूक आहे त्याच्याबद्दल कलम क्रमांक काय असणार आहे? 13, फक्त उपकलम क्रमांक 2 असणार आहे. लक्षात येते का? आयोग गठीत करायचा कलम क्रमांक 13(1) आणि त्या आयुक्तांची, त्यांच्या मुख्य आयुक्तांची नियुक्ती करायची कलम क्रमांक 13(2). ओके, पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अन्वये मुख्य आयुक्त यांना आदेशाद्वारे पदावरून दूर करण्याचे अधिकार कोणाला आहे? जर त्यांची नियुक्ती जर राज्यपाल करत असतील, ओके त्यांची नियुक्ती जर राज्यपाल करत असतील तर त्यांना दूर करण्याचे अधिकार पण कोणाला आहेत? राज्यपालांनाच आहे. फक्त त्याच्यात त्यांनी एक अट काय टाकली आहे, तर अट अशी आहे की उच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर, म्हणजे त्यांची आधी चौकशी कोणी केली पाहिजे? उच्च न्यायालयामध्ये त्यांची चौकशी झाली पाहिजे. तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जर सांगितलं की त्यांना पदावरून दूर करण्यासाठी ते लायक आहे की तुम्ही त्यांना दूर करू शकता, सर राज्यपाल काय करणार आहे? त्यांच्या सल्ल्याअंती त्यांना पदावरून दूर करणार. चला पुढचा प्रश्न काय बघा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अन्वये मुख्य आयुक्त व आयुक्त यांच्या नेमणुका करण्याच्या शिफारस समितीचे अध्यक्ष कोण असतो? म्हणजे या जे आयुक्त आहेत, मुख्य आयुक्त असतील, इतर आयुक्त असतील, यांना नेमणूक करण्याची शिफारस करते ती समिती. त्या समितीचा अध्यक्ष कोण असतं? तर बघा त्या समितीचा अध्यक्ष असतात मुख्यमंत्री. ओके, समितीमध्ये कोणाला आयुक्त किंवा मुख्य आयुक्त म्हणून नेमणूक करायची, त्या नेमणुकीसाठी एक समिती गठीत केली जाते. त्या समितीचे अध्यक्ष कोण असतात? मुख्यमंत्री. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल की त्या समितीचे सदस्य कोण कोण असतात? त्या समितीचे सदस्य कोण कोण असतं? ओके, आणि पुढचा प्रश्न आपला तोच असणार आहे, कोणाकोणाचा या समितीमध्ये कोणाकोणाचा समावेश असतो? ओके, या समितीमध्ये कोणाकोणाचा समावेश असतो? ओके, मुख्यमंत्री झाले कारण की अध्यक्ष तेच असतात त्या समितीचे. बघा पुढचे असतात विधानसभेचे विरोधी पक्षनेता. ओके, त्याच्यानंतर मुख्यमंत्री यांनी नामनिर्देशित केलेले कॅबिनेट मंत्री. किती? तर एक कॅबिनेट मंत्री असतो. म्हणजे लक्षात आलं का? मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता विधानसभेचे आणि मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेला एक कॅबिनेट मंत्री. ओके, लक्षात येतंय? ओके, हा ओके, इथं बघा 2015 पाहिजे बघा, 25 झाले, सॉरी स्पेलिंग मिस्टेक आहे. आता बघूया, लक्षात आलं 24 म्हणजे जी समिती स्थापन केली जाते, मुख्यमंत्री, अध्यक्ष आणि हे सदस्य झाले. आता चला पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आता कलम क्रमांक 14 अन्वये मुख्य आयुक्तांचा पदावधी व सेवेच्या अटी काय आहेत? ओके, म्हणजे त्यांचा पदावधी किती वर्षांचा आहे? ऑब्वियस आहे, बहुतांशपणे काय असतं, शक्यतो करून काय असतं 5 वर्ष किंवा वयाची 25 वर्ष, जे आधी असेल ते. ओके, जे आधी कंप्लीट होईल त्याच्या संदर्भात त्याच्याशी निगडीत असतं. कोणतं 5 वर्ष किंवा 65 वयाची 65 वर्ष. लक्षात आलं का? आता चला बरे कलम क्रमांक बघा, सेवा शर्ती कशी आहेत? कलम क्रमांक 14 मध्ये. ओके, पदावधी व सेवा शर्ती. आता बघ प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्र लोकसेवा हक्क नियम अंतर्गत किती वेळा अपील करता येते? ओके, याचा प्रश्न काय आहे, किती वेळा तुम्ही या कायद्याअंतर्गत किंवा अधिनियमाअंतर्गत करू शकता? एखाद्या ठराविकच लोकसेवेबद्दल किती वेळा तुम्ही अपील करू शकता? तर एकूण 3 वेळेस. ओके, किती वेळा? एकूण 3 वेळेस. चला पुढचा प्रश्न बघूया.
हे मोजके प्रश्न आता याच्यावरती ऑप्शन देऊन वेळ घालवण्यापेक्षा आपण सरळ प्रश्न आणि उत्तर बघतोय. चला पुढचा प्रश्न बघा. या अधिनियम 2015 अन्वये पहिला अपील किती दिवसात करता येतं? ओके, तुमची जे पहिलं एखादी लोकसेवेबद्दल तुमचं अपील असेल तर त्या आधी तुमचा जो हक्क आहे अपील करण्याचा तो किती दिवसात करता येतो तुम्हाला? तर ते बघा, पहिलंच त्याचं उत्तर असणार आहे 30 दिवसात आणि अपवाद काय असणार आहे 90 दिवस. आणि निर्णय किती दिवसात द्यायचा आहे? जर गट ब सेवा असतील, ओके, गट बच्या जर सेवा तुम्हाला घ्यायच्या असतील तर ते 30 दिवसांचा आहे. ओके, निर्णय. ओके, लक्षात येतंय? किती? 30 दिवसात, अपील 90 दिवस आणि त्याच्यावरती निर्णय द्यायचा आहे. जो प्राधिकारी किंवा अधिकारी नेमला असेल त्याने निर्णय त्याच्यावर काय घ्यायचा आहे रे? तर तो 30 दिवसात घ्यायचा आहे. चला पुढचा प्रश्न बघा 28. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अन्वये दुसरा अपील. आता पहिला अपील बघितलं, ओके, पहिला अपील बघितलं. आता दुसरा अपील किती दिवसात करता येईल? ऑब्वियस पहिला अपील 30 दिवसांचा असेल तर त्याच्यापेक्षा जास्त दिवस असणार आहे, 45 दिवस. अपवाद 90 दिवस. नंतर निर्णय किती दिवसात द्यायचा आहे? 45 दिवसात. आता याच्यामध्ये काय रे? आता हे असणार आहे गट ब पेक्षा वरिष्ठ अधिकारी. लक्षात घ्यायचं. आता हे निर्णय कोण देणार? गट ब पेक्षा वरिष्ठ अधिकारी. हे कोण होते? गट ब च्या अधिकारी असणार आहे आणि हा त्याच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी असणार आहे. लक्षात आलं का? चला बघूया, म्हणजे किती वेळा अपील करू शकतो हे पाहिलं आपण 3 वेळा. पहिला अपील 30 दिवस, निर्णय 30 दिवस, गट ब अधिकारी. ओके, दुसरा अपील 45 दिवस, निर्णय 45 दिवस आणि कोण असेल तर गट ब पेक्षा वरिष्ठ अधिकारी. चला प्रश्न क्रमांक 29 पुढचा बघूया. या अधिनियमातील कलम क्रमांक 18 अन्वये द्वितीय अपील अधिकाऱ्याच्या आदेशामुळे व्यतीत झालेल्या पात्र व्यक्तीस असा आदेश प्राप्त झाल्यापासून किती कालावधीच्या आत आयोगाकडे अपील करता येईल? म्हणजे काय आहे या प्रश्नामध्ये काय झाले तर द्वितीय अपील अधिकाऱ्याच्या आदेशामुळे जर व्यक्तीला जसं जो आदेश प्राप्त झालाय किती कालावधी, याचा सरळ सरळ प्रश्न आहे. तर काय दिलाय? 60 दिवसाचं उत्तर आहे. किती आहे रे? 60 दिवस. ओके, चल बघा पुढचा प्रश्न बघूया. विजिबल आहे का? हो, ओके, दिसतंय. ओके, चला. अधिनियम 2015 अन्वये अपीलावर निर्णय देताना प्रथम व द्वितीय अपील प्राधिकारी यांना कोणते अधिकार दिले आहेत? ओके, किंवा कोणते अधिकार आहेत? तर त्यांना अधिकार आहेत दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 नुसारचे त्यांना अधिकार दिलेले आहेत. कुठल्या नियमानुसार? तर दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 नुसार त्यांना अधिकार दिले आहेत. कशा संदर्भात असणार आहेत? तर अपीलावर निर्णय देताना पहिला व दुसऱ्या अपीलीय प्राधिकाऱ्याला कोणते अधिकार असतील? तर ते अधिकार या नियमानुसार असतील, दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 नुसार. ओके, चला पुढचा प्रश्न बघूया काय आहे. तर बघा प्रश्न क्रमांक 31 आहे. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम किंवा अधिनियम 2015 मध्ये आयोगाचे कार्य व अधिकार कोणत्या कलमात आहेत? ओके, हे कलम क्रमांक 16 आहे. ओके, कलम क्रमांक 16 मध्ये काय दिलेले आहेत? आयोगाचे कार्य आणि अधिकार दिलेले आहेत. पद आणि सेवा समिती कशात आहेत? कलम क्रमांक 14 मध्ये आहे. ओके, कार्य अधिकार 16. ओके, 32 नंबरचा प्रश्न बघा. या अधिनियमान्वये पात्र व्यक्ती खोटी किंवा चुकीची माहिती देत असेल तर त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई कोणत्या कलमात असेल? ओके, म्हणजे कारवाई म्हटली की 2-3 लक्षात ठेवायचं, कारवाई म्हणलं की 23 लक्षात ठेवायचं आहे. ओके, एखादा व्यक्ती पात्र आहे की त्याने ती लोकसेवा देणं अनिवार्य आहे, परंतु तो जो लोकसेवा देताना कशी आहे रे खोटी किंवा चुकीची माहिती देत असेल तर त्यावेळेस त्या व्यक्तीविरुद्ध कारवाई कोणत्या कलमाने करायची आपल्याला? तर कलम क्रमांक 23. ओके, प्रश्न क्रमांक 33 बघा. या अधिनियमा अन्वये ज्या अधिकाऱ्यास दंड झालेला आहे त्याने तो दंड किती दिवसात भरला पाहिजे? ओके, दंड किती दिवसात भरला पाहिजे? तर तो दंड त्यानं 30 दिवसात भरला पाहिजे. त्या प्राधिकाऱ्यानं त्याला जर दंड लागू असेल तर तो 30 दिवसांच्या आत भरणं अनिवार्य आहे. चला बघूया प्रश्न क्रमांक 34 बघा. या अधिनियमातील ओके अधिनियम 2015 मधील कलम 10 अन्वये पदनिर्देशित जो अधिकारी आहे यांना किती रुपयांपर्यंत दंड लावला जाईल? ओके, दंड किती रुपयांपर्यंत असतो? कमीत कमी 500 रुपये ते कमाल 5000 रुपये. आणि ते किती दिवसात भरायचे? तर 30 दिवसात भरायचे. ओके, पाठीमागचा प्रश्न किती दिवसात? 30 दिवसात. किती रुपये दंड असतो? कमीत कमी 500 ते जास्तीत जास्त 5000 रुपये. आपल्या अधिनियमांमध्ये दंड पण एवढे जास्त पाहिजे, एवढे जास्त आहेत की ते अधिकारी बेखुशालपणे काय करतायत तर चुका करतच असतात. 500 रुपये 5000 रुपये काहीच नाही किंमत. लक्षात येते का? म्हणजे यांना जास्त म्हणजे लाखात पैसे पाहिजे तेव्हा कुठे या कसुरी करणार नाही ते कामामध्ये. चला नेक्स्ट बघूया. 35 महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 15 अन्वये कोणत्या कलमानुसार आयोग आपला वार्षिक अहवाल शासनात सादर करतो? तर अहवाल शासनात सादर करायचं कलम किती आहे रे? 19. लक्षात ठेवायचं कलम किती आहे? 19 कलम काय सांगताय? तर आयोग शासनाला त्यांचा वार्षिक अहवाल सादर करते. कलम क्रमांक 19. चलो नेक्स्ट बघूया. प्रश्न क्रमांक 36
आता हा जो अधिनियम आहे 2015चा महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम, या अधिनियमानुसार जर सद्भावनेने केलेल्या कृत्यास, एखादी कृती असेल जी सद्भावनेने केली आहे पण ती ऍक्च्युली कशी आहे की चुकीची आहे, ओके, की जी दंडास पात्र आहे, तर त्याला संरक्षण कोणत्या कलमानुसार दिलं जातं? तर हे कलम आपण पाहिले, कलम नंबर आहे 25. लक्षात येते का? 25 नंबर कलम नुसार सद्भावनेने केलेल्या कृतीचं संरक्षण दिलं जातं. ओके, कोणत्या? तर आपल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या कलम क्रमांक 25 अन्वये. आता बघूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या तरतुदी कोणाला लागू होत नाहीत? तर आपण पाहिलं खाजगी व्यक्तींना लागू होत नाही. ओके, व्याप्ती पाहिली, महाराष्ट्र कोणाला लागू होतात? तर महाराष्ट्रातील सर्व शासकीय प्राधिकरणे, कार्यालय, सार्वजनिक कार्यालय, सार्वजनिक प्राधिकरणे, परंतु खाजगी व्यक्तींना हा अधिनियम लागू नाही. लक्षात आलं? चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 38. या अधिनियमाप्रमाणे प्रत्येक महसूल विभागासाठी नेमलेल्या राज्य लोकसेवा हक्क व इतर आयुक्तांची नेमणूक कोण करतात? स्वाभाविक आहे, राज्यपाल. नेमणूक कोण करतात? राज्यपाल करतात. सेंट्रलला राष्ट्रपती आणि स्टेटला कोण आहे? तर राज्यपालांनाच हा अधिकार असतो बहुतांश. चला 39 नंबर. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अंतर्गत नियत कालमर्यादा कोणत्या कलमात अधिसूचित केलेल्या कालमर्यादा होय, म्हणजे कोणत्या कलमामध्ये दिलेल्या आहेत? तर त्याचं उत्तर काय आहे? कलम क्रमांक 3 मध्ये कालमर्यादा दिली आहे. कोणत्या? नियत कालमर्यादा. ओके ओके, जे आपण मगाशीच पाहिल्या की 30 दिवस, 90 दिवस, 45 दिवस ज्या कालमर्यादा पाहिलेत ते कोणत्या कलमात आहेत? तर ते कलम क्रमांक 3 मध्ये आहे. आलं लक्षात? चला पुढचा मुद्दा बघूया. कलम क्रमांक 40 कोणत्या कलमात मुख्य आयुक्त पदावरून दूर करण्याची पद्धत सांगितली? म्हणजे मुख्य आयुक्तांना पदावरून दूर करायचं आहे. तर कलम क्रमांक 15 आहे. लक्षात ठेवा. आता कलम पाठ करताना काय करायचं? तुम्हाला ओळीनं म्हणजे सिक्वेन्सली पाठ होत नसतील तर एक नंबर लक्षात ठेवायची की बाबा 5 नंतर 15 नंतर 25 अशा टाइप मध्ये सेट करायचे आणि त्यांची कलम काय करायची? पाठ करत राहायची. 5वं कलम कशाशी निगडीत आहे, 15वं कलम कशाशी निगडीत आहे, मग 25वं कलम कशाशी निगडीत आहे, असं त्यांचं काय करायचे? गठ्ठे करायचे आणि लक्षात ठेवायचे. चला प्रश्न पुढचा बघूया. 15वं कलम कशासाठी सांगतंय? की मुख्य आयुक्तास पदावरून दूर करण्याची तरतूद. ओके, पद्धत. प्रश्न क्रमांक 41. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम प्रथम अपील प्राधिकारी यांची नियुक्ती कोणत्या कलमानुसार होते? ओके, म्हणजे जे प्रथम अपील प्राधिकारी आहे त्या प्रथम अपील प्राधिकाऱ्याची नियुक्ती कलम क्रमांक 8.1 नुसार होते. कोणत्या कलमानुसार? कलम क्रमांक 8.1 नुसार. चला पुढचा कलम बघूया, पुढचा प्रश्न बघूया. 42 लावा. आता मगाशी पाहिलं की प्रथम अपीलीय प्राधिकारी, आता असणार द्वितीय अपील प्राधिकारी. कलम तेच असणार आहे. ओके, प्राधिकारी बरं का, प्राधिकारी तर आहे कलम 8.2 नुसार. ओके, प्रथम अपीलीय प्राधिकारी कलम 8 उपकलम 1, द्वितीय अपील प्राधिकारी कलम 8 उपकलम 2 नुसार. आता पुढचा प्रश्न आहे बघा 43वा. या अधिनियमान्वये ज्या व्यक्तीचा अर्ज फेटाळला गेला आहे त्याला कोणत्या कलमानुसार प्रथम अपील करता येईल? ज्याचा अर्ज फेटाळला असेल, एखादी लोकसेवा एखाद्याने डिमांड केली असेल, मागणी केली असेल, त्याचा अर्ज फेटाळला असेल तर तो प्रथम अपील म्हणजे कोणत्या कलमानुसार करू शकतो? तर त्याचं कलम आहे बघा, कलम आहे 9.1. ओके, अर्ज फेटाळलाय पण तो प्रथम अपील करायचा आहे त्याला, तर कलम क्रमांक येणार आहे त्याचं, कलम क्रमांक 9.1 येणार आहे. लक्षात येते का? चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अन्वये ज्या व्यक्तीचा अर्ज फेटाळला किंवा विलंब झाला आहे त्या व्यक्तीला कोणत्या अर्जानुसार किंवा कलमानुसार द्वितीय अपील करता येते? तर ऑब्वियस आहे 9 कलम 9 उपकलम किती 3. इथं काय होतं? प्रथम अपील कलम 9 उपकलम 1. आता द्वितीय अपील कधी करायचं? कलम 9 उपकलम 3. आता बघूया 45वा प्रश्न काय आहे? द्वितीय अपील प्राधिकाऱ्याच्या निर्णयाने व्यक्तीला झाले म्हणजे जो झालेला पात्र व्यक्ती आहे ते तृतीय अपील म्हणजे आयोगाकडे अपील कोणत्या कलमानुसार करू शकतो? म्हणजे तुम्हाला आयोगाकडे जर अपील करायचं असेल तर कलम कोणता आहे तुमचं? कलम क्रमांक 18.1 अन्वये. 18.1 अन्वये. ओके, चला कलम क्रमांक 46. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरीबद्दल, ओके, वारंवार ज्या कसुरी केल्या जातील त्याबद्दल पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात आली किंवा त्याच्या काही कार्यपद्धती सांगितलेल्या आहेत. त्या कार्यपद्धती कोणत्या कलमात आहेत? तर कलम क्रमांक 12.
त्याचं कलम क्रमांक कोणता आहे 12. ज्या वारंवार केल्या जाणाऱ्या कसुरी आहेत त्या कसुरीबद्दल जो पदनिर्देशित प्राधिकारी असेल त्याची जबाबदारी त्याच्या कार्यपद्धती कोणत्या कलमात आहे तर कलम क्रमांक 12. आता पुढचा प्रश्न आहे सेवा देत असताना माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल हे कोणत्या कलमात आहे तर ते कलम क्रमांक 7 आहे. 7 कशाची आहे माहिती तंत्रज्ञानाची 7 असणार आहे. कोणत्या कलमामध्ये 7व्या कलमामध्ये. ओके चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 48. ओके हा जो अधिनियम आहे हक्क नियम आहे या अन्वये मुख्य आयुक्त किंवा आयुक्त यांची व्याख्या कोणत्या कलमात आहे. स्वाभाविक आहे व्याख्या कोणत्या कलमात आहे तर कलम क्रमांक 2 उपकलम 1. ओके उपकलम 1 2A मध्ये काय आहे मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्तांची व्याख्या आहे. चला 49 प्रश्न बघूया. सक्षम प्राधिकारी याची व्याख्या कोणत्या कलमात आहे तर तिची व्याख्या आहे कलम क्रमांक 2C. लक्षात आहे का 2C मध्ये सक्षम प्राधिकाऱ्याची व्याख्या आहे. 2A मध्ये मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्ताची व्याख्या आहे. चला पुढचा प्रश्न 50वा प्रश्न बघूया. हा जो अधिनियम आहे पदनिर्देशित अधिकारी याची व्याख्या कलम क्रमांक 2E. पदनिर्देशित अधिकारी कलम 2E नुसार. लक्षात येते का म्हणजे सक्षम अधिकारी पदनिर्देशित अधिकारी ओके मुख्य आयुक्त इतर आयुक्त यांच्या व्याख्या कोणत्या कलमात आहेत त्याचे आपण उत्तर बघतोय. ओके आता पुढचा बघा. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार स्थानिक व प्राधिकरणाची व्याख्या स्थानिक प्राधिकरण ओके यांची व्याख्या कोणत्या याच्यात आहे कलम क्रमांक 2J. ओके 2J नुसार काय आहे रे याची व्याख्या आहे स्थानिक प्राधिकरणाची. आलं लक्षात स्थानिक प्राधिकरणाची व्याख्या कोणत्या कलमानुसार आहे 2J नुसार. चला प्रश्न क्रमांक 52 बघा. या अधिनियमानुसार सार्वजनिक प्राधिकरणाची व्याख्या. हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत बरं का. व्याख्या कोणत्या कलमात आहेत 2 मध्येच असणार आहेत पण सार्वजनिक प्राधिकरणाची व्याख्या काय 2K मध्ये. 2J मध्ये काय आहे स्थानिक प्राधिकरणाची. सार्वजनिक प्राधिकरण 2K. चला 53 मध्ये काय बघा. या आयोगाचे ब्रीद वाक्य काय आहे. ओके तर आपली सेवा आमचे कर्तव्य हे लोकसेवा हक्क आयोगाचे काय आहे ब्रीद वाक्य आहे आपली सेवा आमचे कर्तव्य. चला पुढचा प्रश्न बघा. लोकसेवा हक्क अधिनियमासाठी समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली गठीत केली होती तर ती समिती होती सुरुवातीची स्वाधीन क्षत्रिय. ओके स्वाधीन क्षत्रिय हे जे पहिले आयोगाचे आयुक्त होते किंवा मुख्य होते ओके त्यांच्या अंडर ती समिती गठीत केली होती. चला पुढचा प्रश्न बघा 55वा. या मुख्य हक्क आयुक्तांची अधिकारी मर्यादा कोणती आहे. ओके त्यांची नियमित मर्यादा कोणती आहे किंवा त्याचं मर्यादित क्षेत्र कोणतं आहे तर ते आहे मुंबई शहर जिल्हा व मुंबई उपनगर जिल्हा. लक्षात येते का मुख्य आयुक्त जे आहेत त्यांच्या अधिकाराची मर्यादा किंवा क्षेत्रीय मर्यादा कुठपर्यंत आहे तर फक्त मुंबई शहर जिल्हा आणि मुंबई उपनगर. चला पुढचा प्रश्न काय बघूया. तर महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम तयार करण्यासाठी कोणती समिती नेमली होती तर याचं उत्तर असणार आहे PS मीना समिती ही नेमली होती. हा प्रश्न महत्वाचा आहे. ओके PS मीना समिती. ओके लक्षात ठेवायचं कोणती समिती घेतली होती हा अधिनियम तयार करण्यासाठी तर PS मीना समिती. चला महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवायचा आहे. ओके भारतात राष्ट्रीय लोकसेवा दिवस कधी साजरा केला जातो तर लोकसेवा दिवस कधी साजरा केला जातो रे 21 एप्रिल रोजी. लक्षात येते का 21 एप्रिल रोजी. चला पुढचा पदनिर्देशित अधिकाऱ्याचे कर्तव्य काय आहे तर काय आहे तर नियत कालमर्यादेत म्हणजे ठराविक कालमर्यादेत ज्या व्यक्ती सेवा मिळवण्यासाठी पात्र आहेत त्या व्यक्तींना लोकसेवा पुरवणे किंवा एक सबळ कारण देणे की तुम्ही नमूद अर्ज नामंजूर का करता याचं सबळ कारण देणे हे काय आहे तर त्या पदनिर्देशित अधिकाऱ्याची कर्तव्य आहे. लक्षात येते का ठराविक म्हणजे नियमित कालमर्यादेत पात्र व्यक्तीस ती लोकसेवा तर द्यायची किंवा त्यांचा अर्ज का न मंजूर केलाय याबद्दल त्यांना कारण द्यायची. चला पुढचा बघा प्रश्न 59वा. अपवादात्मक परिस्थितीत नियत कालमर्यादा वाढवता येऊ शकते का आणि येत असेल तर किती दिवस. हो उत्तर काय आहे तर एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये जी कालमर्यादा आहे वाढवली जाऊ शकते किती दिवसांपर्यंत तर 90 दिवसांमध्ये. हे काही अपवाद आहे. ओके लक्षात आहे मगाशी जे क्वेश्चन्स आपण बघताना जे कंसात अपवादात्मक 90 दिवस येत होते तर तो प्रश्न तोच आहे कारण की अपवादात्मक कंडिशन असेल त्यामध्ये काय होईल तर कालमर्यादा वाढवली जाऊ शकते. प्रथम अपिलाची द्वितीय अपिलाची जी 30 आणि 45 पाहिली होती ती आपण. चला आता बघा 60वा प्रश्न काय आहे. पदनिर्देशित प्राधिकाऱ्याला दंड कोण आकारू शकतो तर याचं उत्तर काय असणार आहे प्रथम अपील अधिकारी. ओके तर उत्तर काय याचं प्रथम अपील अधिकारी
प्रश्न काय आकारू शकतो, तर आहे मुख्य आयुक्त किंवा इतर आयुक्त. लक्षात येते का? म्हणजे प्रश्न काय आहे, पदनिर्देशित प्राधिकाराला दंड कोण आकारू शकतो, तर त्याचा असणार आहे की मुख्य आयुक्त किंवा प्रथम आयुक्त. ओके, इतर आयुक्त. लक्षात येते का? पुढचा प्रश्न आहे बघा, कोणत्या कलमानुसार लोकसेवा प्राप्त करण्यासाठी पात्र व्यक्तीस पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागतो? कलम क्रमांक 5.1 नुसार लोकसेवा प्राप्त करण्यासाठी त्या पात्र व्यक्तीला पदनिर्देशित अधिकाऱ्याकडे अर्ज कलम क्रमांक 5.1 नुसार. चला, स्थानिक प्राधिकरण म्हणजे काय? कायद्याद्वारे गठीत केलेली कोणतीही संस्था म्हणजे काय असणार आहे? स्थानिक प्राधिकरण असणार आहे. चला, पुढचा प्रश्न काय आहे रे? काही ठराविक शेवटचे प्रश्न राहिले बघूया. 63 नंबर आहे, सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय? तर राज्य विधिमंडळाच्या कायद्याने स्थापन झालेला कोणताही विभाग किंवा राज्य शासनाकडून वित्तीय सहाय्य मिळवणारा कोणताही शासकीय किंवा अशासकीय विभाग म्हणजे काय रे? सार्वजनिक प्राधिकरण. ओके, राज्य विधिमंडळाच्या कायद्याने स्थापन झालेला विभाग किंवा राज्य शासनाकडून वित्तीय मदत घेणारा किंवा वित्तीय सहाय्य मिळवणारा कोणताही शासकीय किंवा अशासकीय विभाग म्हणजे सार्वजनिक प्राधिकरण. पुढचा प्रश्न आहे, भारतात सुशासन दिवस कधी साजरा केला जातो? आणि हा आजचा शेवटचा प्रश्न असणार आहे. तर सुशासन दिवस 25 डिसेंबर. कोणाचा जन्मदिवस आहे रे 25 डिसेंबर? तर माननीय पंतप्रधान, माजी पंतप्रधान कोण? अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस आहे 25 डिसेंबर, की जो सुशासन दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो. ओके, लक्षात येतंय? एकंदरीत होतं हे आजचं सेशन. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या संदर्भात आपण कलमांची यादी पाहिली. ओके, एकूण 30 कलम आहेत. 2015 सालचा आहे. राज्यपालांनी कधी त्याच्यावर स्वाक्षरी केली किंवा मंजुरी दिली, ओके, राजपत्रात कधी प्रसिद्ध झाला हे पण आपण पाहिलं. आणि काही मुद्दे आहेत ते क्वेश्चन वरून आपण आन्सर पाहिले, त्याच्यावरून आपण त्या कायद्याचा ओहापोह केला किंवा नजर टाकली. ओके, असेच सेशन नंबर ऑफ सेशन बघायचे असतील. ओके, तर तुम्हाला काय करायचं रे? तर आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, की जिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन उपक्रम वजा मी नवीन नवीन टॉपिक्स घेऊन तुमच्या समोर येत असतोय. ओके, चला, तर गुगल प्ले वरती, गुगल प्ले स्टोअरला तुम्हाला काय करायचं? सर्वोदय अकॅडमीचं ऍप इन्स्टॉल करायचं आहे. ते तुम्ही ऍप मध्ये जाऊन ब्राउज करू शकता. तुम्हाला जो कंटेंट आवडेल तुम्ही तो परचेस करू शकताय. काही कंटेंट फ्री वजा देखील तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकताय. ओके, जेणेकरून उद्देश काय आहे की तुमची स्पर्धा परीक्षेच्या तयारी करत असताना तुमच्या सोबत असावं, सर्वोदय ही संकल्पना सदैव तुमच्या सोबत असावी, या उद्देशानं हे ऍपचं डेव्हलपमेंट मी करत आहे. चला, तर टेलिग्राम चॅनलची तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक नक्कीच भेटून जाईल. सर्च करत असाल टेलिग्राम वरती तर सर्च मध्ये तुम्हाला टाईप करायचं आहे @सर्वोदया 11 हे तुम्ही टाईप करा, तुम्हाला चॅनल येऊन जाईल. ओके, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे सर्वोदयचा, सर्वोदय अकॅडमीचा व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉईन करू शकताय. ओके, कोणताही सेशन असू दे, सेशन पाहिल्यानंतर मला कमेंट करून तुमचा फीडबॅक द्यायला विसरू नका, की जेणेकरून मला काही त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असतील, त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील, स्टुडंट ओरिएंटेड तुम्हाला समजण्यासाठी अजून काय करावं लागेल, कोणता डेटा मला तुमच्यापर्यंत घेऊन यायला पाहिजे, हे मला तुमच्याकडूनच समजणार आहे. ओके, तुम्ही तुमच्या कमेंट मधून मला हे सांगत राहा की असे मुद्दे आहेत की जे आम्हाला एक्झाम ओरिएंटेड महत्त्वाचे आहेत. ओके, ते मुद्दे मी नक्कीच तुमच्यासमोर घेऊन येत जाईल. ओके, तोपर्यंत धन्यवाद. आजचं सेशन आपण इथंच थांबवतोय. थँक्यू सो मच. तोपर्यंत स्टडी करत राहा. ओके, चलो बाय, टेक केअर. थँक्यू सो मच.